पंतप्रधानांनी पेट्रोल डिझेलचा वापर जपून करा असं आवाहन केलेलं आहे। दरम्यान आमचे पुण्याचे प्रतिनिधी पेट्रोल पंपावर आलेल्या वाहन चालकांशी संवाद साधणार आहेत। नेमकं सगळ्या वाहन चालकांना आणि देशातल्या जनतेला या आवाहनाबद्दल काय वाटतंय? आता सध्या पेट्रोल पंपावर आपण पाहतोय इंधन भरून घेण्यासाठी म्हणून मोठी रांग आहे। वाहन चालकांचं नेमकं काय म्हणणं आहे योगेश? श्रुती, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना जे आवाहन केलं की पेट्रोल डिझेल जपून वापरा, मेट्रोने प्रवास करा, या आव्हानानंतर मी आता पुण्यातल्या एका पेट्रोल पंपावरती आहे। या पेट्रोल पंपावरील वाहनधारकांचं नेमकं काय म्हणणं आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आवाहन केलंय की पेट्रोल डिझेल जपून वापरा, मेट्रोने प्रवास करा। काय तुम्ही कसं पाहता या? ॲक्च्युली आम्हाला मेट्रोचा प्रवासच नाही, आम्हाला ऑप्शन काहीच नाही आम्हाला। मी जिथे कामाला तिथे मेट्रोच नाही। अच्छा, तर पेट्रोल डिझेल जपून वापरण्याचं आवाहन केलंय मोदींनी। मालाला वगैरे जाताना मेट्रो नाही यूज करू शकत। मालाला तर आम्हाला आमच्याच गाड्या वापरावं लागणार ना, मेट्रोचा नाही उपयोग करू शकत तिथं, किंवा बसचा वगैरे नाही उपयोग करू शकत। काय काय नेमक्या प्रतिक्रिया आहेत तुमच्या? काय पेट्रोल डिझेल जपून वापरण्याचं आवाहन मोदींनी केलेलं आहे। मेट्रोने प्रवास करा, इलेक्ट्रिक वाहनं वापरा, काय तुम्ही कसं पाहता? एकतरी इलेक्ट्रिक घ्या किंवा सिग्नलला वगैरे गाड्या वगैरे बंद करा, तुमचीच बचत होईल पेट्रोलची। अच्छा, काय तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आव्हानाकडे कसं पाहतायत? ज्या पद्धतीने आव्हान केलं की पेट्रोल डिझेल वापरू कमी वापरा, शक्यतो तर थोडंसं आता महाग आहे, तर थोडं अजून काय विषय घेतला तर कमी केलं तर जरा। आंतरराष्ट्रीय युद्धजन्य परिस्थिती आहे, त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आव्हान केलेलं आहे। अच्छा, पण एवढं काय काय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आव्हानाकडे तुम्ही नेमकं कसं पाहता? त्यांचं आव्हान तसं म्हणजे आहेच, जनतेसाठीच आहे। थोडंसं काटकसरीने राहायला पाहिजे, जनतेने थोडंसं कॉन्ट्रीब्युशन दिलं पाहिजे प्रत्येकाने। देशासाठी आपण सुद्धा काही कॉन्ट्रीब्युशन, देशासाठीच आपण कॉन्ट्रीब्युशन दिलं पाहिजे। जसं आपण म्हणतो ना, सेव्ह वॉटर सेव्ह अर्थ, अशा प्रकारचं आपण हे जे इंधन आहे आपलं, हे आपल्याला परदेशात मिळतं, आपण मॅन्युफॅक्चरर नाही आहे। त्याच्यामुळं थोडंसं आपण जनतेने थोडंसं काटकसर। नक्कीच योगेश, पुण्यातल्या वाहन चालकांचं नेमकं काय म्हणणं आहे आपण जाणून घेतलेलं आहे।